हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट 4 दिवस झाले आहेत, तरी सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आज 1 एप्रिल आहे, तर आज आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होऊ शकतात का? आनंदाची बातमी आपल्याला भेटू शकते का? सोबतच लाडक्या बहिणींनो, एक दुःखाची बातमी आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. काय आहे दुःखाची बातमी? तर पण आनंदाची बातमी आज आपल्याला भेटणार का? खुशखबर आपल्याला भेटणार का? त्याबद्दल आपण बोलणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही नक्की काय करावे ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आज वितरण सुरू राहणार का हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आपण गेल्या 4 दिवसापासून जे काही सांगतोय ते एकदम परफेक्ट आहे आणि एकदम ऑथेंटिक आहे. जसं बाकीच्या युट्यूब चॅनलवर चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलं जातं, आपल्या युट्यूब चॅनलला तशी चुकीची माहिती दिली जात नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित असेल 27 तारखेला आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं होतं की आजपासून वितरण सुरू होणार आहे. पण काही टेक्निकल अडीअडचणीमुळे शुक्रवारी 27 तारखेला वितरण झालं नाही. वितरण झालं 28 तारखेला, बरोबर, शनिवारी. नंतर रविवारी अनेक बहिणींच्या अकाउंटमध्ये त्यांना मेसेजेस आले की पैसे जमा झाले आहेत. पण ते पैसे झाले होते जमा लाडक्या बहिणींनो कधी? 28 तारखेला. त्याचा मेसेज आला तुम्हाला 29 तारखेला. म्हणजे 29 तारखेला सुद्धा कोणतंही वितरण सुरू झालेलं नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 30 तारीख, येस, सोमवारी खूप बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. आणि 31 तारखेला काल महावीर जयंती होती, म्हणून कुठल्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे साहेबांनी, मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं होतं फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पुढील 2 ते 3 दिवसात काय होणार आहे, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होणार आहे, असा मेसेज त्यांनी दिला होता. म्हणजे काय, 2 ते 3 दिवस, कोणते दिवस असतील ते? हा एक दिवस वर्किंग दिवस, हा दुसरा दिवस. आणि लाडक्या बहिणींना होऊ शकतं की आजही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतं. आजही, म्हणजे आजही वितरण सुरू राहणार का? माझ्या मते यस, आजही वितरण भेट राहणार आहे चालू. कारण लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या अकाउंटला पैसे अजूनही क्रेडिट झालेले नाही आहेत. तुम्हाला मेसेजेस दाखवतो बघा लाडक्या बहिणींनो. इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी आहे की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही बघा. तर मला 3 महिन्यापासून पैसे येत नाहीये. एक ताई आहे, तिला मुंबईमध्ये पैसे आलेले नाहीये. जळगावचे अजून पैसे आलेले नाहीये, बरोबर. 20वा हप्ता अजून जमा झालेला नाहीये. मला ₹1500 आलेले नाहीयेत. मला पहिल्याच दिवशी यायचे पण पैसे आलेले नाहीयेत. नाही आले फेब्रुवारीचे पैसे. मला मेरे अभी तक नहीं आए. औरंगाबाद मला पैसे आले नाही. औरंगाबाद, सॉरी, गडचिरोली जिल्हा, अहिल्यानगर नाही आले, नाही आले, नाही आले. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे पैसेच जमा झालेले नाहीयेत. म्हणून मला असं वाटतं की आज आहे 1 एप्रिल, तर या 1 एप्रिलला सुद्धा लाडक्या बहिणींनो पैसे वाटप असू शकतो. पण आज जर पैसे वितरण झाले नाही तर समजून घ्या फेब्रुवारी महिना संपला. ज्या बहिणींना पैसे जमा झालेले नाही, होतील नाही आज किंवा होणार नाही आज, तर समजून घ्या तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता भेटणार नाही म्हणजे नाही. हे तुम्हाला मी ते रोखठोक सांगतोय. कारण लाडक्या बहिणींनो, आज तिसरा दिवस आहे, म्हणजे 2 ते 3 दिवस ज्या बहिणींना पात्र बहिणी आहेत त्यांना लाभ सुरू राहणार होता, पण आता तिसरा दिवस आहे. तर सदर 5वा दिवस आहे. पण प्रॉब्लेम काय, की 2 दिवस सुट्टी, महावीर जयंती आणि संडे असल्यामुळे ते दिवस आपण काउंट करत नाही. हे वर्किंग दिवस असतात. तर आज होऊ शकतो. बघूया किती बहिणींना होतो आणि किती बहिणींना नाही. मग आता अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, की अशा अनेक बहिणी आहेत की त्यांच्या अकाउंटला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर त्यांनी काय करावं? तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला मुद्दा, तुम्ही ई-केवायसी केली की नाही? एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे. दुसरं, लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेंज केलं का? तुम्ही तुमचं बँक अकाउंट बदलला का? पहिले एका बँकमध्ये होतं, नंतर तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये गेलं का? एकदा चेक करा. तिसरं, लाडक्या बहिणींनो, तुमचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं का? एकदा चेक करा. 65 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त झालं आहे का? जर तुमचं जास्त वय झालं असेल तर तरी तुमचा लाभ बंद होईल. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या नेममध्ये म्हणजे नावामध्ये काही बदल केला का? तुमच्या नावामध्ये तुम्ही काही बदल केला का? जर असंही झालं असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ बंद झालेला आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं जे बँक अकाउंट आहे हे बंद झालं का? एकदा चेक करा. म्हणजे तुम्ही त्या बँक अकाउंटची केवायसी केली की नाही? त्याला सुद्धा ई-केवायसीच म्हणतो. पण ही बँक अकाउंटची केवायसी आहे, ते झालं का? त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं डीबीटी स्टेटस हे खरंच चालू आहे का? की बंद झालं? एकदा चेक करा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमची जी ई-केवायसी आहे, जी एडिट करायची होती, ही कधी झाली आहे? हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करा. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये येत नसाल, तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला असेल. आणि जर तुम्ही लाडक्या बहिणीनो, तुमची ई-केवायसी झाली नाही आहे, तुमचं बँक अकाउंट बंद झालेलं आहे, तुमचं लाडक्या बहिणीनो 65 वर्षापेक्षा वय जास्त झालेलं आहे, तुम्ही तुमच्या नावामध्ये काही बदल केला आहे, तुमचं बँक अकाउंटच काय झालंय, बंद झालाय, किंवा तुम्ही बँक अकाउंट चेंज केलेलं आहे, तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह नाही आहे, इनऍक्टिव्ह झालेला आहे, आणि तुम्ही ई-केवायसी एडिट ही आत्ता केली असेल 30-31 तारखेच्या मध्ये, तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता भेटणार नाही. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींनी किंवा कोणत्या बहिणी या मुद्द्यांमध्ये येतात, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी करता येईल. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची न्यूज
ही दुःखाची बातमी आहे आपल्यासाठी. कारण महाराष्ट्रातल्या ज्या ऑथेंटिक न्यूजपेपर आहे, त्यांनी या बातम्या छापलेल्या आहेत. मी सरकारनामा मला माहिती नाही किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे, पण यांनी ही बातमी दिली आहे. मुदत संपता सरकार 70 लाख लाडक्या बहिणींना धक्का देण्याच्या तयारीत, ₹1500 कायम बंद होणार. पण लाडक्या बहिणींनो, ही जी न्यूज आहे, ही आहे लोकसत्ताची. ही जी न्यूज आहे ना, लोकसत्ताची यांनी सरळ लिहिलंय, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना चूक दुरुस्तीचा आज शेवटचा दिवस. सुमारे 71 लाख महिला योजनेतून बाद होणार. म्हणजे जी ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली होती लाडक्या बहिणींनो, बरोबर? पहिले सुरू होती 31 डिसेंबर पर्यंत. ज्या बहिणींना ई-केवायसी करायची होती त्यांनी केली, ज्यांना नव्हती करायची त्यांनी नाही केली. अशा असंख्य लाडक्या बहिणी होत्या, त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही. म्हणून त्यांचा लाभ सरळ सरसकट सरकारने बंद केला. बरोबर? आणि अशा काही बहिणी होत्या की त्यांनी ई-केवायसी केली, पण ती ई-केवायसी काय झाली होती, त्यांची चुकली होती. म्हणून त्यांनी सरकारने एक अजून एक्सटेंडेड व्हर्जन दिलं, की 31 मार्च पर्यंत तुम्हाला ई-केवायसी काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. तर बघा 31 मार्च सुद्धा आता संपलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीनो, असंख्य लाडक्या बहिणी आता या ठिकाणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजना, योजनेसाठीची ई-केवायसी दुरुस्त करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे, संपलेली आहे. आज 1 एप्रिल आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ई-केवायसी नंतर ही संख्या 1,76,00,000 आली आहे. योजनेच्या सुरुवातीला 2,47,00,000 लाभार्थ्यांची संख्या असलेली घट होऊन जवळपास 71 लाख महिला योजनेतून बाद होणार आहेत. तर ज्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाहीये, त्यांचा तर लाभ तर डायरेक्ट बंदच झाला, तुम्ही बघितलंच. आणि ज्या बहिणींनी, लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी एडिट केलेली नाही, त्यांचाही लाभ आता बंद होणार म्हणजे होणार. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा ₹1500 जमा केले. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याने राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. मात्र योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी घुसल्याने सरकारच्या निष्णात आले. तर केवळ 2.5 लाखाचे उत्पन्न असताना महिलांना योजनेतून साधन तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला स्पष्ट झाले. सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर ई-केवायसीच्या माध्यमातून बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यात आलेले आहे. त्यानंतर ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरची मुदत होती. 2,47,00,000 महिलांनी ई-केवायसी मधून 1,70,00,000 महिलांनी जवळपास ई-केवायसी करण्यात यश आले. मात्र दरम्यान अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्याय चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे ₹1500 त्यांचा बंद झाला होता. पण पुन्हा तक्रारीनंतर 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि ती आता 31 मार्च सुद्धा आता संपलेली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, हा जो नंबर आहे, हा कुणाचा नंबर आहे? ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्या बहिणींचा. बरोबर? आता त्याच्यापैकी काही चुकल्या असतील ई-केवायसी मध्ये, त्यांचाही लाभ बंद होईल. म्हणजे मला असं वाटतं ना लाडक्या बहिणींनो, हा जो नंबर आहे, अल्मोस्ट अल्मोस्ट 71 लाख ते 1 कोटी एवढा असणार आहे. 1 कोटी एवढा असणारा इतक्या बहिणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार. आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल, काही YouTube चॅनल्स आहे किंवा प्रसार माध्यमे आहेत, की ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीये नोव्हेंबर पासून किंवा डिसेंबर पासून, त्यांना एकत्र पैसे भेटणार आहे म्हणते. तर नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पेंडिंग लाभ भेटणार नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही. पेंडिंग लाभ तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. कोणतंही युट्यूबर सांगत असेल, कोणतंही वृत्तवाहिनी सांगत असेल, की तुम्हाला ₹4,500 भेटणार आहे, तुम्हाला एकत्र पैसे भेटणार आहेत, तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही, भेटणार नाही. आपण रोखठोक बोलतो लाडक्या बहिणींनो. बघा, त्याच्यानंतर आज 1 तारीख आहे. आनंदाची बातमी असा आहे, की लाडक्या बहिणींनो, आजही वितरण सुरू राहू शकतं. जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल, त्याची कारणे मी तुम्हाला सांगितली आहे. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि ज्याच्या माध्यमातून त्यांना एक ऑथेंटिक आणि एक कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्यांना माहिती पडेल. चुकीची माहिती माहिती पडणार नाही. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.